बातमी पुण्यातून आहे। पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये 21,000 सूर्यफुलांची आरास करण्यात आलेली आहे। वसंत ऋतूमध्ये गणरायाला सूर्यफुलांचा अभिषेक करण्यात आलाय। मंदिराच्या कळसापासून ते गाभाऱ्यापर्यंत सूर्यफुलांची ही आकर्षक आरास करण्यात आली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे आपल्या सोबत आहेत। योगेश, पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये ही सूर्यफुलांची आकर्षक आरास। सागर, पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला आज सुंदर अशी आरास करण्यात आलेली आहे। आपण पाहू शकतो जवळपास 21,000 सूर्यफुलांनी बाप्पाची या सगळ्या गाभारा आणि त्यासोबतच कळसापासून तर खालीपर्यंत पूर्ण अशी सजावट 21,000 सूर्यफुलांनी या ठिकाणी करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। चैत्र महिना आहे, वसंत ऋतूमध्ये या सगळ्या बाप्पाची ही सजावट या ठिकाणी दरवर्षी या अशा पद्धतीने करण्यात येत असते आणि यावरही सुद्धा ही सुंदर अशी सजावट या ठिकाणी करण्यात आलेली आहे। मंदिराच्या बाहेर सुद्धा ही सजावट आपल्याला पाहायला मिळते आणि ही सजावट पाहण्यासाठी गणेश भक्तांनी सकाळपासूनच या ठिकाणी गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। काय सांगणार, ज्या पद्धतीने ही सजावट आज करण्यात आलेली आहे, काय नेमके या सजावटीचं महत्त्व काय आहे आणि किती दिवस ही सजावट आहे? श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये नेहमीच आपण विविध महोत्सव साजरे करत असतो। आपल्या भारतीय संस्कृतीने कृषी परंपरेचा नेहमी सन्मान केलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून ह्या सगळ्या महोत्सवांचं प्रयोजन हे दगडूशेठच्या मंदिरात आपण करत असतो। बाप्पांच्या चरणी आज सूर्यफूल महोत्सव आपण अर्पण केला आहे। त्याच्या अगोदर द्राक्ष महोत्सव असेल, मोगरा महोत्सव असेल, आंबा महोत्सव असेल, नक्कीच योगेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।